Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 6.2 of chapter number 6 factorization of algebraic expressions from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 31 वर प्रॅक्टिस सेट 6.2 दिलेला आहे. यामध्ये फक्त 1 क्वेश्चन आहे फॅक्टराइज आणि या 1 क्वेश्चन मध्ये 8 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. या 8 सब क्वेश्चन्स मधील फर्स्ट 3 सब क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 पासून क्वेश्चन नंबर 8 पर्यंत अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला कसे सॉल्व्ह करता येणार आहे ते अभ्यासणार आहोत. चला तर मग लगेचच आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करायला घेऊया. काय दिलेले आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये 2l क्यूब प्लस 432m क्यूब याला आपल्याला फॅक्टराइज करायचे आहे. आणि फॅक्टराइज करण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला अभ्यासलेला आहे तर हा वाला a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a प्लस b आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. आता मुलांनो इकडे व्यवस्थित लक्ष द्या. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो a क्यूब प्लस b क्यूब बरोबर. आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे 2l क्यूब प्लस 432m क्यूब. फॉर्म्युला मध्ये फर्स्ट टर्म म्हणजे संपूर्ण टर्मचा क्यूब प्लस संपूर्ण सेकंड टर्मचा क्यूब असा आपला फॉर्म्युला आहे. पण क्वेश्चन मध्ये जी फर्स्ट टर्म आपल्याला दिलेली आहे त्या फर्स्ट टर्म मध्ये फक्त व्हेरिएबलचा क्यूब आहे, कोएफिशियंटचा क्यूब आहे का? इथे कोएफिशियंट 2 आहे त्याचं क्यूब दिलंय का तर नाही. सेकंड टर्म ऑब्झर्व करा काय दिलेलं आहे सेकंड टर्म मध्ये. सेकंड टर्म मध्ये सुद्धा फक्त व्हेरिएबलचा क्यूब दिलेला आहे, कोएफिशियंटचा क्यूब दिलेला नाही. पण फॉर्म्युला मात्र आपल्याला वेगळंच सांगतो की a क्यूब प्लस b क्यूब म्हणजे संपूर्ण टर्मचा क्यूब हवा आहे तरच आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहे. मग आपण काय करूयात आपल्या या क्वेश्चनला फॉर्म्युला नुसार मॉडिफाय करूयात. कसं काय करणार मग खूप इझी आहे. हे पहा क्वेश्चन ऍज इट इज इथे आपण कॉपी करून घेतला. आता दोन्ही टर्म्सचे ह्या ज्या दोन टर्म्स आहेत 2l क्यूब ही फर्स्ट टर्म झाली आणि सेकंड टर्म कोणती आहे 432m क्यूब. या दोन्ही टर्म्सचे जे कोएफिशियंट आहेत ते व्यवस्थित ऑब्झर्व करा. दोन्ही इव्हन नंबर्स आहेत हो की नाही. इथे आहे 2 आणि इथे आहे 432. मग यामधून आपण जर 2 दोन्ही टर्म्स मधून जर 2 कॉमन बाहेर काढला तर काय होईल बरं. तर मग आपण सॉल्व्ह करू शकतो का चला चेक करून पाहूया. हे पहा इथे फर्स्ट टर्म 2l क्यूब यातून तर 2 इझिली बाहेर निघणार हो की नाही. 2 बाहेर निघाल्यावर इथे फक्त l क्यूब राहणार बरोबर. 2 कॉमन जर आपण काढला तर 432 मधून 2 कॉमन म्हणून बाहेर काढायचं झालं तर मग कशा प्रकारे आपण बाहेर काढणार बरं कॉमन म्हणून. तर हे पहा 432 ला 2 ने डिवाइड करा. 2 1 जार 2 देन 2 2 जार 4 त्यानंतर नाही ते 3 आहे की नाही. मग 2 1 जार 2 येणार आणि मग 3 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. मग इथे 1 2 12 होणार. मग 2 6 जार 12 216 असे आपले आन्सर आले. मग जर हे पहा 216 ला 2 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय आन्सर येतं 432. आलं लक्षात तुम्हाला. आपण जर आता 432 मधून 2 बाहेर काढला तर आपल्याला काय मिळणार आहे 216 बरोबर. सो इथे आपण हे पहा अशा प्रकारे राईट करून घेऊयात. 2l क्यूब म्हणजेच काय आहे 2 इंटू l क्यूब आहे प्लस 432 म्हणजे काय 432 म्हणजेच 216 इंटू 2 आहे. 216 इंटू 2 जर आपण केलं तर 432 आपल्याला मिळतं बरोबर इंटू m क्यूब. आता इथे हे पहा हा 2 आणि हा 2 हे दोन्ही 2 आपण कॉमन म्हणून बाहेर राईट करूयात आणि ब्रॅकेट मध्ये मग काय रिमेनिंग राहणार हे पहा l क्यूब त्यानंतर हे प्लसचं साईन त्यानंतर 216 आणि हा m क्यूब बरोबर. आता इथे इंटूचं साईन आहे पण इंटूचं साईन नाही दिलं मल्टिप्लिकेशनचं साईन नाही दिलं तरी चालतं. इथे आपण ब्रॅकेट क्लोज करूयात. आता पहा बरं इथे काय दिलेलं आहे काय आलेलं आहे आपलं 2 आपण कॉमन म्हणून बाहेर काढल्यावर l क्यूब म्हणजे ही फर्स्ट टर्म झाली की नाही. या फर्स्ट टर्मचा क्यूब तर आपल्याला मिळाला. आता सेकंड टर्म काय आहे 216m क्यूब. आता जरा विचार करा 216 हा कोणत्या नंबरचा क्यूब आहे किंवा 216चा क्यूब रूट काय आहे सांगा बरं मला. हे पहा जर असा विचार करा जर तुम्ही 6 इंटू 6 इंटू 6 केलं तर काय होतं 6 6 जार 36 आणि 36 इंटू 6 केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे
216. यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की निदान 20 पर्यंतचे स्क्वेअर्स आणि क्यूब्स पाठ करून घ्या. म्हणजे असे नंबर्स आले की तुम्हाला लगेचच लक्षात येतं की अरे 216 म्हणजे हा तर 6 चा क्यूब आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागत नाही कॅल्क्युलेशन्स मध्ये. आता हा 216 आहे की नाही, मग याच्या ऐवजी जर आपण 6 क्यूब असे राईट केले, 6 क्यूब इज इक्वल टू 216 आहे की नाही. 6 ला 3 टाइम्स मल्टिप्लाय केल्यानंतर 216 येतं. सो 6 क्यूब इज इक्वल टू 216. मग आता इथे नेक्स्ट स्टेप मध्ये 2 कॉमन ऍज इट इज राईट करूयात आणि ब्रॅकेट मध्ये L क्यूब प्लस 6 क्यूब इंटू M क्यूब झालं. बरोबर. आता इथे 6 चा क्यूब M चा क्यूब, याला आपण हा जो क्यूब आहे तो कॉमन म्हणून बाहेर राईट करूयात. बाहेर म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर. हे पहा अशा प्रकारे कॉमन म्हणून 2 ब्रॅकेट मध्ये L क्यूब प्लस 6M द होल क्यूब ब्रॅकेट क्लोज. आता व्यवस्थित पहा बरं, फॉर्म्युलानुसार आपला हा क्वेश्चन बरोबर मॉडिफाय झालेला आहे की नाही. हे पहा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, A क्यूब प्लस B क्यूब. बरोबर. A क्यूबच्या जागी आता इथे आपल्याला काय आलेलं आहे क्वेश्चन मध्ये L क्यूब. बरोबर. त्यानंतर आहे प्लस आणि B क्यूबच्या जागी आपल्याला मिळालेला आहे 6M द होल क्यूब. झाला फिट बरोबर आपल्या फॉर्म्युलामध्ये आपला हा क्वेश्चन. चला आता आपण आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात, कारण फॉर्म्युलानुसार आपण त्याला मॉडिफाय करून घेतलेला आहे. नाव हिअर A इज इक्वल टू, A च्या जागी काय आहे, A च्या जागी आहे L. त्यानंतर न B इज इक्वल टू काय येणार आहे, B च्या जागी काय आहे, फक्त M आहे का किंवा फक्त 6 आहे का, नाही. B च्या जागी काय आहे, 6M आहे. चला आपण आता इथे फॉर्म्युलानुसार क्वेश्चन राईट करून घेऊया. हे पहा A क्यूब प्लस B क्यूब. त्याचप्रमाणे आपण इथे आपला हा क्वेश्चन जो मॉडिफाय केलेला आहे तो राईट करून घेतलेला आहे. 2 जो आपण कॉमन बाहेर काढलेला आहे तो ऍज इट इज राईट करून घ्यायचा आहे. त्याला विसरायचं नाहीये, राईट करून घ्यायचं आहे, पण सॉल्व्ह करते वेळी त्याला फक्त डोक्यामध्ये ठेवायचं. शेवटपर्यंत त्या 2 ला आपला बरोबर घेऊन जायचंय फक्त. सो 2 ब्रॅकेट मध्ये L क्यूब प्लस 6M द होल क्यूब इज इक्वल टू. चला आता या फॉर्म्युलानुसार आपल्याला फक्त व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करत जायचं आहे आणि सॉल्व्ह करायचंय, पण या 2 ला मात्र विसरायचं नाहीये जो आपण बाहेर कॉमन म्हणून काढलेला आहे. सो 2 ऍज इट इज राईट करून घ्या आणि ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं आहे, A प्लस B. बरोबर. आणि A म्हणजे काय आहे, A म्हणजे आहे L, B म्हणजे काय आहे 6M. सो ब्रॅकेट मध्ये L प्लस 6M ब्रॅकेट क्लोज. आता सेकंड ब्रॅकेट मध्ये A स्क्वेअर, A म्हणजे काय आहे L, सो L स्क्वेअर मायनस A इंटू B. A इंटू B, A आहे L, B आहे 6M म्हणजेच L इंटू 6M. त्यानंतर ना प्लसचं साइन आणि B स्क्वेअर, B आहे 6M, सो 6M द होल स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. पुढे आता इथे 2 आणि हे जे फर्स्ट ब्रॅकेट आहे यामध्ये सॉल्व्ह करण्यासारखं काही नाहीच आहे, मग त्याला ऍज इट इज आपण इथे खाली राईट करून घेऊयात. आणि सेकंड ब्रॅकेट पहा बरं कसे सॉल्व्ह करू शकतो आपण इथे. आता इथे सेकंड ब्रॅकेट मध्ये L स्क्वेअर ऍज इट इज येणार मायनस L इंटू 6 इंटू M म्हटल्यावर 6LM येणार. 6 इंटू L इंटू M. आपण हे जे लेटर्स आहेत ना मल्टिप्लिकेशन मध्ये ते आपण पुढे मागे राईट करू शकतो. हे पहा आता इथे L इंटू 6 इंटू M आहे की नाही, हे प्लस आता हा जो स्क्वेअर आहे तो 6 चा पण आहे आणि M चा पण आहे. सो 6 स्क्वेअर इंटू M स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता नेक्स्ट स्टेप मध्ये सुद्धा 2 आणि हे फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज इथे खाली राईट करून घेणार आणि हे जे सेकंड ब्रॅकेट आहे ते सॉल्व्ह करून घेऊयात. सो L स्क्वेअर मायनस 6LM. आता हे आपल्याला जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही ते सॉल्व्ह करायचं असतं. सो L स्क्वेअर ऍज इट इज मायनसचं साइन, त्यानंतर 6LM, त्यानंतर प्लसचा साइन, 6 चा स्क्वेअर 36, M चा स्क्वेअर M स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता पहा इथे सेकंड ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करण्यासारखं काही आहे का, काही लाईक टर्म्स आहेत का, तर नाही, लाईक टर्म्स नाही आहेत. म्हटल्यावर हेच झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. इथे जे आपण स्क्वेअर ब्रॅकेट टाकले होते त्याऐवजी कर्व ब्रॅकेट दिले. आता फायनल आन्सर अशा प्रकारे आपण इथे राईट करून घेऊयात. पहा किती इझी आहे. थोडासा फक्त विचार करावा लागतो सुरुवातीला. फॉर्म्युलानुसार आपल्याला दिलेला क्वेश्चन मॉडिफाय करायचा असतो आणि मग फॉर्म्युलानुसार आपल्याला त्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपल्या आन्सर पर्यंत पोहोचायचे असते. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात काय दिलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. इथे सुद्धा सिमिलरच क्वेश्चन आहे. फॉर्म्युला राईट करून घ्या
आणि ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्म मध्ये क्वेश्चन आहे का ते आधी चेक करून घ्यायचं आहे आणि जर नसेल तर क्वेश्चनला त्यानुसार मॉडिफाय करायचं आहे. सो चला सोल्युशन राईट करायला घेऊयात. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, इथे व्हेरिएबलचे क्यूब्स आहेत पण कोइफिशियंटचे क्यूब्स नाही आहेत, बरोबर. मग इथे 24 कोणत्या नंबरचा क्यूब आहे, करता येते का आपल्याला काही, नाही. 81 सुद्धा नाही सांगता येते की कोणत्या नंबरचा क्यूब आहे, बरोबर. मग इथे क्यूब सांगता येत नाही, त्यापेक्षा काय करायचं, जेव्हा अशा प्रकारे दोन्हीकडे कोइफिशियंट दिलेले असतात तेव्हा असा विचार करायचा की आपल्याला या दोन्ही कोइफिशियंट मधून काही कॉमन म्हणून बाहेर काढता येतंय का, हा सगळ्यात आधी विचार करायचा. आता इथे पहा 24 आहे आणि इथे 81 आहे. या दोन्ही नंबर्स मधून, आता दोन्ही काही इव्हन नंबर्स नाहीयेत, पण मग असा विचार करा की या दोन्ही नंबर्सला असा कोणता एक नंबर आहे की जो डिवाइड करू शकेल, कम्प्लीट डिवाइड करू शकेल. तर 2 तर नाही करू शकणार, 3 करू शकतो का पहा बरं. येस, 3च्या टेबलमध्ये 24 आहे, म्हणजे 24 हा डिव्हिजिबल आहे 3 ने, आणि 81 आहे का डिव्हिजिबल 3 ने. 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट कशी चेक करतात, तर डिजिट सम करायचं, आणि डिजिट सम जर 3च्या टेबलमध्ये असेल किंवा 3 ने डिवाइड करू शकत असू तर दिलेला नंबर हा 3 ने डिव्हिजिबल असतो. आता 8 + 1 किती होतात 9. 9 ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो का, तर हो, 3 3 = 9, म्हणजे 81 हा नंबर डिव्हिजिबल आहे 3 ने, बरोबर. चला आता इथे रफ वर्क करूयात आपण आणि चेक करूयात. 24 डिवाइडेड बाय 3, 3 1 = 3, 3 8 = 24. त्यानंतर 81 डिवाइडेड बाय 3, 3 1 = 3, त्यानंतर 3 2 = 6 येणार. 8 मधून 6 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहणार, मग 2 आणि 1 21 होणार, आणि 3 7 = 21. पाहिलं, दोन्ही नंबर्सला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. आता 8 ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय आन्सर मिळणार आहे, हा नंबर इट सेल्फ 24, हो की नाही. त्यानंतर जर 27 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय आन्सर मिळतं, 81, बरोबर. याचाच अर्थ आपण दोन्ही नंबर्स मधला, दोन्ही कोइफिशियंट्स मधला 3 कॉमन म्हणून बाहेर काढू शकतो, कारण या दोन्ही कोइफिशियंट्सला आपण 3 ने इझिली डिवाइड करू शकतो, हो की नाही. चला आता इथे आपण राईट करून घेऊयात की 24 लाच आपण 8 × 3 असे राईट करू शकतो, हो की नाही. 8 × 3 आणि ए क्यूब संपूर्ण टर्मला आपण आता इथे थोडस तोडतोय, स्प्लिट करतोय. 3 × 8 × ए क्यूब, त्यानंतर हे प्लसचं साइन. आता 81 ला आपण कशा प्रकारे राईट करू शकतो, 27 × 3, बरोबर. राईट करूया तिथे, आणि × बी क्यूब. आता पहा या दोन्ही टर्म्स, पहा या दोन्ही टर्म्स मध्ये हा 3 आणि हा 3 कॉमन आहे की नाही. चला या 3 ला आपण कॉमन म्हणून बाहेर राईट करूयात आणि ब्रॅकेटमध्ये रिमेनिंग जे काही आहे ते राईट करूयात. आता 8 × ए क्यूब, याचाच अर्थ हे मल्टिप्लिकेशनचं साइन आता नाही दिलं तरी चालणार आहे, हो की नाही. सो 8 ए क्यूब प्लस 27 बी क्यूब. आता झालाय का आपला हा क्वेश्चन फॉर्म्युलानुसार, नाही, अजून थोडं काम बाकी आहे. आता पहा इथे कोइफिशियंट 8 आहे आणि इथे कोइफिशियंट 27 आहे. 8 चा क्यूब रूट काय आहे, 8 चा क्यूब रूट काय आहे, याचाच अर्थ 8 कोणत्या नंबरचा क्यूब आहे, तर 2 × 2 × 2 केलं तर 8 येतं का, येस. 2 × 2 × 2 केलं की 8 येतं आपल्याला, आहे पहा. 2 2 = 4, 4 2 = 8. याचाच अर्थ क्यूब ऑफ 2 = 8 आहे. म्हटल्यावर इथे 8 च्या जागी आपण 2 राईट करू शकतो, हो की नाही. सो राईट करूयात 2. 8 च्या जागी 2 राईट केला आणि ब्रॅकेट देऊन इथे द होल क्यूब राईट केलं. द होल क्यूब म्हणजेच काय, हा जो क्यूब आहे आता तो या 2 चा पण आहे आणि या ए चा पण आहे. संपूर्ण टर्मचा आता इथे आपण क्यूब राईट करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आता आपण इथे करूयात 27 कोणत्या नंबरचा क्यूब आहे, 27 3 चा आहे का, पहा बरं, चेक करा. 3 चा क्यूब आहे का, हे पहा. आता इथे आपल्याला काय करायचंय, याला संपूर्ण टर्मचा क्यूब करायचंय ना, म्हणून आपण इथे राईट करून घेतलेला आहे. आणि 27 कोणत्या नंबरचा क्यूब आहे ते पाहूयात. हे पहा 3 × 3 × 3 केलं की काय मिळतं, 3 3 = 9, 9 3 = 27. याचाच अर्थ क्यूब ऑफ 3 = 27 आहे. सो इथे 27च्या ऐवजी आपण राईट करूयात क्यूब ऑफ 3. आता इथे जो क्यूब आहे तो आपण कॉमन म्हणून बाहेर राईट करून घेतलेला आहे, म्हणजेच हा जो क्यूब आहे तो 3 चा पण आहे आणि हाच क्यूब बी चा सुद्धा आहे. आता पहा बरं फॉर्म्युला आणि आपला हा मॉडिफाईड क्वेश्चन आहे का सेम. ए क्यूबच्या जागी आता इथे काय आलेलं आहे,
2a द होल क्यूब आणि b क्यूबच्या जागी आहे आता 3b द होल क्यूब. फॉर्म्युलानुसार आपण आपल्या क्वेश्चनला मॉडिफाय करून घेतलेलं आहे. असाच सेम क्वेश्चन आपण 4th नंबरचा सुद्धा सॉल्व्ह केलेला होता. आय होप आता इथे तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. नाव हिअर in the place of A we have 2A and in the place of B we have 3B. चला आता फॉर्म्युलानुसार आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊया. A क्यूब प्लस B क्यूब. A क्यूबच्या जागी आपण राईट केलं 2A द होल क्यूब. B क्यूबच्या जागी आपण राईट केलेला आहे 3B द होल क्यूब. हा जो आपण मॉडिफाय केलेला क्वेश्चन आहे. आता इथे मॉडिफाय केलेला क्वेश्चन आहे याचा अर्थ काय, क्वेश्चन बदलतो का, तर नाही. इथे आपण काय केलेलं आहे, फक्त या दोन्ही टर्म्स मधून जो 3 आहे तो बाहेर कॉमन म्हणून काढलेला आहे. जर आपण हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला पुन्हा हा क्वेश्चनच मिळणार आहे. सो क्वेश्चन आणि हा आपण मॉडिफाय केलेला क्वेश्चन या दोन्हींमध्ये काहीही फरक नाहीये. फक्त आपण काय केलेलं आहे, फॉर्म्युलानुसार त्याला चेंज करून घेतलेलं आहे. 3 हा कॉमन ऍज इट इज आपल्याला तो प्रत्येक ठिकाणी राईट करत जायचा आहे. सो चला आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. हा जो 3 आहे जो कॉमन म्हणून बाहेर काढलाय तो न विसरता इथे प्रत्येक ठिकाणी राईट करत जायचा आहे. सो 3 राईट केला. आता काय आहे ब्रॅकेटमध्ये a प्लस बी. a म्हणजे आहे 2a, राईट करूयात ब्रॅकेटमध्ये 2a प्लस बी. बी म्हणजे 3b, ब्रॅकेट क्लोज. आता सेकंड ब्रॅकेट घ्या. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं आहे, a स्क्वेअर म्हणजेच काय 2a स्क्वेअर. त्यानंतर मायनस a b, मायनसचं साइन देऊन घ्या. a म्हणजे 2a, राईट करूयात, आणि b म्हणजे 3b. सो 2a इंटू और मल्टिप्लाइड बाय 3b. त्यानंतर प्लसचं साइन आणि b स्क्वेअर. b म्हणजे 3b. सो 3b द होल स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज. चला आता सॉल्व्ह करून घेऊयात. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये लाईक टर्म्स आहेत का, तर नाही. याचाच अर्थ या ब्रॅकेटमध्ये सॉल्व्ह करण्यासारखं आता काहीच नाहीये. मग ऍज इट इज प्रत्येक स्टेपमध्ये ते आपल्याला पुढे पुढे राईट करत जायचं आहे. त्यामध्ये काहीच चेंजेस करायचे नाहीत. आता सेकंड ब्रॅकेट पहा. आता इथे हा जो स्क्वेअर आहे तो द होल स्क्वेअर आहे की नाही, म्हणजे तो स्क्वेअर 2 चा पण आहे आणि a चा पण आहे. सो 2 स्क्वेअर इंटू a स्क्वेअर, मायनसचं साइन देऊन घ्या. त्यानंतर आता इथे पहा 2a, याचाच अर्थ काय 2 मल्टिप्लाइड बाय a आहे. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशनचं साइन 3b म्हणजे 3 इंटू b आहे, प्लसचं साइन देऊन घ्या. आता 3b द होल स्क्वेअर, स्क्वेअर 3 चा पण आहे आणि b चा पण आहे. सो 3 स्क्वेअर इंटू b स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज. चला आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर हे मायनसचं साइन द्यायचं, मग इथला हा पोर्शन सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर प्लसचं साइन द्यायचं आणि मग हे सॉल्व्ह करायचं. जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत ना ते सॉल्व्ह करत जायचे आहेत आधी. चला नेक्स्ट स्टेप मध्ये कॉमन 3 आणि फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज खाली राईट करून घेणार आणि सेकंड ब्रॅकेट आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे. 2 चा स्क्वेअर 4, a चा स्क्वेअर a स्क्वेअर ओनली, मायनसचा साइन. आता सेकंड पार्ट सॉल्व्ह करा. 3 हे पहा इथे आहे 2, इथे आहे 3. 2 इंटू 3 काय होतं 6, राईट केलं 6. आता इथे a इंटू बी ए बी, प्लसचं साइन. 3 चा स्क्वेअर 9 आणि b चा स्क्वेअर b स्क्वेअर. ओके, आता लाईक टर्म्स आहेत का कोणत्या, तर नाही. लाईक टर्म्स इथे कुठेच नाहीयेत. याचा अर्थ काय झाला की हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. पहा किती इझी आहे. अवघ्या 2 ते 3 स्टेप्स मध्येच आपले आन्सर इथे फाइंड आउट केले जाते व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर. फक्त लक्षात काय घ्यायचं आहे, आपला क्वेश्चन आणि फॉर्म्युलानुसार आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे का. जर फॉर्म्युलानुसार क्वेश्चन नसेल तर आपल्याला तो व्यवस्थित मॉडिफाय करून घ्यायचा आहे फॉर्म्युलानुसार. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. काय दिलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, y क्यूब प्लस 1/8 y क्यूब. आता अशा प्रकारचे फ्रॅक्शन जर एखाद्या क्वेश्चन मध्ये आले तर बरीच मुलं घाबरून जातात. अरे बापरे हे डिफिकल्ट दिसतंय, जाऊ देत हे आपण सोडून देऊयात. पण असं करू नका. दिसायला जरी डिफिकल्ट दिसत असेल तरी खूप इझी आहे. आपल्याला फॉर्म्युला तर माहिती आहे की नाही की कोणता फॉर्म्युला इथे यूज होणार आहे, मग घाबरायचंय कशाला. हे पहा हा फॉर्म्युला यूज होणार आहे की नाही इथे. फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन आहे का, तर नाही बाबा. फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन तर नाहीये, पण आपल्याला माहिती आहे की नाही की कशा प्रकारे आपण क्वेश्चनला मॉडिफाय करतो. चला तर मग मॉडिफाय करूयात, फॉर्म्युलानुसार चेंज करून घेऊयात आपल्या क्वेश्चनला. काय दिलेले आहे क्वेश्चन मध्ये, y क्यूब प्लस 1/8 y क्यूब. आता फर्स्ट टर्म तर बरोबर आहे a क्यूब y क्यूब.
सेकंड काय आहे, इथे बी क्यूब आहे आणि इथे 1/8y क्यूब आहे. इथे हा जो क्यूब आहे तो डिनॉमिनेटर मध्ये आहे. डिनॉमिनेटर मध्ये असू द्या तो, पण फक्त व्हेरिएबलला दिलेला आहे, कोइफिशियंटला नाहीये. पण इथे पाहताय का कोइफिशियंट काय आहे, कोइफिशियंट आहे 8 आणि 8 कोणत्या नंबरचा क्यूब आहे, तर 2 चा क्यूब आहे. हे आपल्याला एव्हन आता पाठ झालेला आहे की 2 चा क्यूब 8 आहे, 3 चा क्यूब 27 आहे, 4 चा क्यूब 64 आहे, 5 चा क्यूब 125 आहे. असे बरेचसे क्यूब्स आता एव्हन आपले पाठ झालेले आहेत. बरोबर. सो इथे आपण राईट करून घेऊयात वाय क्यूब प्लस, हे पहा अशा प्रकारे दिलंय की नाही, 1/8 इंटू वाय क्यूब. म्हणजे जो क्यूब दिलेला आहे तो फक्त व्हेरिएबलचा दिलेला आहे, कोइफिशियंटचा दिलेला नाहीये. पण आपल्याला माहित आहे की 8 हा 2 चा क्यूब आहे. मग इथे 8 च्या जागी आपण 2 क्यूब असं राईट करू शकतो. पण फक्त डिनॉमिनेटरचं काम झालं. इथे न्यूमरेटरचं काय, आता न्यूमरेटर पहा काय आहे, 1 आहे आणि 1 कोणत्या नंबरचा क्यूब आहे, तर 1 हा 1चाच क्यूब आहे. 1चा स्क्वेअर सुद्धा 1 असतो, 1चा क्यूब सुद्धा 1 असतो, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. सो इथे 1चा क्यूब 1च येणार. 8 कोणत्या नंबरचा क्यूब आहे, तर 2चा. 8 च्या जागी आपण 2 क्यूब असे राईट करू शकतो. हे पहा वाय क्यूब प्लस 1चा क्यूब 1 म्हणून इथे आपण 1 क्यूब नाही राईट केलं. सो हे आपलं गृहीतच धरायचं की 1 कुठेही 1च असतो. स्क्वेअर घ्या नाही तर क्यूब घ्या, काही घ्या, 1 1च असणार. आता इथे पहा 8 च्या जागी आपण 2 चा क्यूब राईट केला. सो इथे 2 क्यूब इंटू वाय क्यूब, यालाच आपण कशा प्रकारे राईट करू शकतो, 2y द होल क्यूब असे राईट करू शकतो की नाही. हे पहा वाय क्यूब प्लस 1चा क्यूब. आता इथे मी राईट करून घेतला, गोंधळ नको तुम्हाला की अरे हे नाही कळालं. हे पहा इथे मी राईट करून घेतलेला आहे 1चा क्यूब आणि इथे डिनॉमिनेटर मध्ये 2y द होल क्यूब. आता न्यूमरेटर मध्ये क्यूब, डिनॉमिनेटर मध्ये क्यूब, दोन्हीकडे क्यूब म्हटल्यावर याला आपण कॉमन म्हणून राईट करतो की नाही, माहितीये ना तुम्हाला. सो चला नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात वाय क्यूब प्लस 1/2y द होल क्यूब. द होल क्यूब याचाच अर्थ हा जो क्यूब आहे तो न्यूमरेटरचा पण आहे आणि डिनॉमिनेटरचा पण आहे. मग डिनॉमिनेटरचा कसा आहे, तर हा जो संपूर्ण डिनॉमिनेटर आहे 2y संपूर्ण डिनॉमिनेटरचा क्यूब आहे, म्हणजे व्हेरिएबलचा पण आहे आणि कोइफिशियंटचा पण आहे. आता पहा बरं फॉर्म्युला आणि आपला हा मॉडिफाईड क्वेश्चन. ए क्यूबच्या जागी काय आहे, वाय क्यूब आणि फॉर्म्युलामध्ये बी क्यूब, बी क्यूबच्या जागी काय आहे 1/2y द होल क्यूब. आहे की नाही मज्जा, छान जमलं की नाही आपल्याला. हे पहा आता इथे नाव हियर वी नो दॅट ए इज इक्वल टू, ए च्या जागी काय आहे वाय आहे आणि बी च्या जागी काय आहे 1/2y आहे. बरोबर. चला आता फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊया आणि ए क्यूब प्लस बी क्यूब च्या जागी आपला हा मॉडिफाईड क्वेश्चन राईट करून घेऊयात. इज इक्वल टू ए प्लस बी, ए म्हणजे वाय राईट करून घ्या, वाय फर्स्ट ब्रॅकेट त्यामध्ये ए म्हणजे वाय, प्लसचं साइन द्या, बी म्हणजे काय आहे 1/y आहे राईट केलं. सेकंड ब्रॅकेट आता ए स्क्वेअर, ए च्या जागी वाय आहे की नाही, मग वायचा स्क्वेअर, मायनसचं साइन द्या, ए इंटू बी, ए म्हणजे वाय राईट करा, इंटू बी, बी म्हणजे 1/2y, इंटू म्हणजेच मल्टिप्लायड 1/2y, प्लसचं साइन देऊन घ्या, बी स्क्वेअर, बी च्या जागी काय आहे 1/y, सो 1/y द होल स्क्वेअर असे राईट करायचे आहे आपल्याला. आता नेक्स्ट स्टेप मध्ये कसे येणार, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करण्यासारखे काही आहे का, तर इथे y आहे, मग प्लस आहे 1/2y आहे. इथे जर मल्टिप्लिकेशनचं साइन असतं तर आपल्याला काही करता आलं असतं, पण इथे प्लसचं साइन आहे आणि दोन्हीही अनलाईक टर्म्स आहेत. ओके नाही, लाईक टर्म्स असतात तर आपल्याला सॉल्व्ह करता येतं. सो दोन्ही अनलाईक टर्म्स आहेत, सो इथे आपल्याला सॉल्व्ह करण्यासारखं काहीच नाही. सो हे जे फर्स्ट ब्रॅकेट आहे ते ऍज इट इज खाली येणार आहे. सेकंड ब्रॅकेट पहा बरं काय दिलेलं आहे सेकंड ब्रॅकेटमध्ये. सेकंड ब्रॅकेटमध्ये वाय स्क्वेअर मायनस वाय इंटू 1/2y. आता हे जे इंटूचं साइन आहे, सो हा जो पोर्शन आहे तो व्यवस्थित ऑब्झर्व करा. आता इथे पहा y आहे व्हेरिएबल, इथे y आहे, सो y 1 जार y, y कट होऊन जाणार आणि प्लस आता इथे 1/2y द होल स्क्वेअर, म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो 1 चा पण आहे आणि 2y चा सुद्धा आहे. सो तो आपण इथे डिस्ट्रीब्यूट करून घेऊया. चला नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात y प्लस 1/2y फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज. सेकंड ब्रॅकेट मध्ये आपण हा y कट करून घेतलेला आहे की नाही, सो y स्क्वेअर
मायनसचं साईन ॲज इट इज. आता इथे रिमेनिंग काय आहे, रिमेनिंग आहे 1/2. त्यानंतर प्लसचं साईन. आता हा जो स्क्वेअर आहे तो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे आपल्याला. सो 1 स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर वाय स्क्वेअर. हा जो स्क्वेअर आहे तो या न्यूमरेटरचा आहे आणि या डिनॉमिनेटरचा पण आहे, पण डिनॉमिनेटर मध्ये 2y आहे की नाही म्हटल्यावर स्क्वेअर 2चा पण आणि yचा पण, म्हणून इथे आपण 2 ला पण स्क्वेअर दिला, y ला पण स्क्वेअर दिला. ब्रॅकेट क्लोज. चला नेक्स्ट स्टेप मध्ये फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज येणार. सेकंड ब्रॅकेट मध्ये पहा, आता इथे सॉल्व्ह करून झालेला आहे हा पोर्शन. ॲज इट इज राईट करून घेऊयात. वाय स्क्वेअर मायनस 1/2 प्लस 1चा स्क्वेअर किती 1, 2चा स्क्वेअर किती 4. ओके नाही. सो 1/4 वाय स्क्वेअर येणार. ब्रॅकेट क्लोज. आता इथे सॉल्व्ह करण्यासारखं काही आहे का, लाईक टर्म्स आहेत का, तर नाही. म्हटल्यावर हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता क्वेश्चन नंबर 7 पाहूयात. क्वेश्चन नंबर 7 सुद्धा क्वेश्चन नंबर 6 प्रमाणेच आहे. a³ प्लस 8/a³. फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो हे पहा. a³ प्लस b³ फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन नाहीये. फॉर्म्युलानुसार आपल्याला आपल्या क्वेश्चनला मॉडिफाय करून घ्यावं लागणार आहे. सो चला मॉडिफाय करून घेऊयात. आता इथे न्यूमरेटर मध्ये काय आहे 8 आहे आणि आपल्याला तर माहितच आहे की 8 कोणत्या नंबरचा क्यूब आहे किंवा 8चा क्यूब रूट काय आहे तर 2 आहे. 2 × 2 × 2 केलं की आपल्याला काय मिळतं 8 मिळतं. ओके नाही. हे पहा 2 × 2 × 2 2 2 जार 4 4 2 जार 8. याचाच अर्थ 2 किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय 3 टाइम्स, म्हणजे 2³ इज इक्वल टू काय आहे 8 आहे. म्हणजे 8च्या जागी आपण 2³ राईट करू शकतो. चला राईट करून घेऊयात. a³ प्लस 2³ अपॉन a³. आता हा जो क्यूब आहे न्यूमरेटर मध्ये पण आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये पण आहे, मग त्याला आपण कॉमन म्हणून बाहेर राईट करूयात. द होल क्यूब म्हणून राईट करूयात. सो a³ प्लस 2/a द होल क्यूब, म्हणजे क्यूब 2चा पण आणि aचा पण, न्यूमरेटरचा पण आणि डिनॉमिनेटरचा पण. आता पहा बरं फॉर्म्युला आणि हा आपला मॉडिफाईड क्वेश्चन. a³ जागी क्वेश्चन मध्ये a³ आहे बरोबर. b³ जागी क्वेश्चन मध्ये काय आहे 2/a द होल क्यूब आहे की नाही. फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन. चला तर मग आपण सॉल्व्ह करायला घेऊयात आणि इथे त्याही आधी राईट करून घेऊयात की नाव हिअर a इज इक्वल टू a च्या जागी काय आहे aच आहे हो ना. सो a च्या जागी aच आहे आणि b च्या जागी आहे 2/a. चला फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. फॉर्म्युलानुसार जो आपला मॉडिफाईड क्वेश्चन आहे तो इथे राईट करून घेतला. आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. a प्लस b आहे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये. a आहे एच. a ची व्हॅल्यू काय आहे मॉडिफाईड क्वेश्चन मध्ये एच आहे ना. सो a प्लस b ची काय व्हॅल्यू आहे 2/a. राईट करा 2/a. सेकंड ब्रॅकेट कसं राईट करणार a² म्हणजे हा a². सो a² मायनस a × b. हो ना. a ची काय व्हॅल्यू आहे a आणि b ची काय आहे 2a, म्हणून इथे आपण राईट केलं a मल्टिप्लाइड बाय 2a. आता हे प्लसचं साईन ॲज इट इज देऊन घ्या. b² म्हणजेच 2a द होल स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप. चला नेक्स्ट स्टेपच्या आधी इथे पहा फर्स्ट ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करण्यासारखं काहीच नाहीये. सो ते ॲज इट इज आपण खाली राईट करणार. सेकंड ब्रॅकेट पहा a² मायनस a × 2/a. आता इथे हा a आणि हा a कट होऊन जाणार. ओके नाही. आणि इथे हा जो स्क्वेअर आहे तो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना आपण डिस्ट्रीब्यूट करून घेऊयात नेक्स्ट स्टेप मध्ये. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज इथे खाली राईट करणार कारण त्यामध्ये लाईक टर्म्स नाहीयेत सॉल्व्ह करायला. सेकंड ब्रॅकेट पहा काय रिमेनिंग आहे a² मायनस आता इथे 2 एकटा शिल्लक आहे हो की नाही. a इथे कट झालेला आहे. सो 2 राईट करा प्लस डिस्ट्रीब्यूट करा स्क्वेअर. सो 2चा स्क्वेअर काय येणार 4 आणि a चा स्क्वेअर a. ब्रॅकेट क्लोज. चला आता पुढे सॉल्व्ह करायला घ्या. पुढे सॉल्व्ह करता येते का आपल्याला या क्वेश्चनला. सगळीकडे ज्या टर्म्स आहेत त्या अनलाईक टर्म्स आहेत. याचाच अर्थ पुढे आपण आणखी हा क्वेश्चन सॉल्व्ह नाही करू शकत. हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. पहा किती कमी वेळामध्ये आणि किती कमी स्टेप्स मध्ये आपण आपल्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचलेलो आहोत. चला आता या प्रॅक्टिस सेट मधील लास्ट सब क्वेश्चन नंबर 8 सॉल्व्ह करायला घेऊयात. आता इथे फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन आहे का तर नाही. हा क्वेश्चन सुद्धा फॉर्म्युलानुसार नाहीये. फॉर्म्युलानुसार क्वेश्चनला आपल्याला मॉडिफाय करावं लागणार आहे. मग a³ च्या जागी आहे इथे 1 क्वेश्चन मध्ये दिलेला आणि 1चा क्यूब हा 1च असतो हे आपल्याला माहित आहे. ओके नाही. सो
1 क्यूब प्लस, आता इथे क्यूचा तो क्यूब दिलेला आहे, न्यूमरेटरचा क्यूब आहे पण डिनॉमिनेटरचा नाही दिलेला. मग 125 चा क्यूब रूट काय आहे? क्यूब रूट याचाच अर्थ काय? 125 कोणत्या नंबरचा क्यूब आहे? आता आपल्याला पाठ झालेला आहे की 5चा आहे. 5ला जर आपण 3 टाइम्स, हे पहा 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 125 मिळतं. याचाच अर्थ क्यूब ऑफ 5 इज इक्वल टू 125. मग 125 च्या जागी आपण क्यूब ऑफ 5 राईट करू शकतो. आता न्यूमरेटरकडे पण क्यूब आहे आणि डिनॉमिनेटरकडे पण क्यूब आहे. मग ह्या क्यूबला आपण द होल क्यूब म्हणून राईट करू शकतो की नाही? चला मग इथे 1 क्यूब प्लस क्यू अपॉन 5 द होल क्यूब असे राईट करून घेऊया. आता पहा बरं, फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन मॉडिफाय झालेला आहे, हो की नाही? ए क्यूबच्या जागी आहे 1 क्यूब आणि बी क्यूबच्या जागी आहे क्यू अपॉन 5 द होल क्यूब. सो लेट्स राईट हिअर. नाव हिअर in the place of A we have 1 and in the place of B we have q upon 5. Let's substitute the values in the question. So A cube plus B cube च्या जागी आपला हा मॉडिफाईड क्वेश्चन राईट करून घेऊया. इज इक्वल टू, व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये A प्लस B, A म्हणजे काय आहे 1, B म्हणजे आहे q अपॉन 5. सो 1 प्लस q अपॉन 5. सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर म्हणजेच 1 चा स्क्वेअर, मायनसचा साइन ॲज इट इज द्या. a इंटू b, a इंटू b म्हणजेच 1 इंटू q अपॉन 5, प्लसचा साइन, त्यानंतर b स्क्वेअर म्हणजेच q अपॉन 5 द होल स्क्वेअर. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज राईट करावं लागणार कारण लाईक टर्म्स नाहीये, सॉल्व्ह करण्यासारखं काहीच नाही त्यामध्ये. सेकंड ब्रॅकेट 1 चा क्यूब 1 इटसेल्फ, त्यानंतर मायनसचं साइन. आता इथे पहा 1 मल्टिप्लाइड बाय क्यू काय येणार 1 क्यू, हो की नाही? सो क्यू अपॉन 5 ॲज इट इज इथे येणार कारण 1 क्यू, 1 मल्टिप्लाइड बाय क्यू क्यू येणार आणि 1 मल्टिप्लाइड बाय 5 5च येणार. सो क्यू अपॉन 5 प्लस, आता हा जो स्क्वेअर आहे तो क्यूचा पण आहे आणि 5चा पण आहे की नाही? चला डिस्ट्रीब्यूट करून घेऊयात. क्यू स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर म्हणजे काय तर 25. सो इथे आपण डायरेक्टली राईट करून घेतला 5चा स्क्वेअर 25. ब्रॅकेट क्लोज करून टाकूया. आता पहा लाईक टर्म्स आहेत का कुठे सॉल्व्ह करायला? तर नाही आहेत. याचाच अर्थ हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. पहा किती इझी आहे. मी म्हटलं होतं ना प्रॅक्टिस सेट 6.1 पेक्षा प्रॅक्टिस सेट 6.2 मधील क्वेश्चन्स सॉल्व्ह करायला खूप इझी आहेत. सो अशा प्रकारे इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 6.2 कंप्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.